आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जी काय आरआरबी ग्रुप डी साठी पद भरती झालेली होती त्याची एक्झाम डेट ही आलेली आहे। तर बघा मग आरआरबी ग्रुप डी चा जे हे आलेला आहे 2025 मध्ये। माझं ह्याच्यानंतर आपण काय म्हणलो होतो की एक्झाम ही म्हणजे येईल की नाही असं चाललं होतं, कारण आचारसंहिता लागलेली मग एक्झाम ही डिक्लेअर झालेली आहे। तर बघा मग एक्झाम कधीपर्यंत आहे 27/11/2025 ते किती 16/1/2026 पर्यंत ही एक्झाम चालू होणार आहे। एक्झाम मध्ये खूप महत्वाचा असा एक बदल झालेला आहे आणि ते विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप चांगला असा हे बदल आहे। तर मग तो बदल कशा पद्धतीने आहे आपण बघणार आहोत। तर मग एक्झाम तर ही कधीपासून 17-27 2 महिने ही एक्झाम चालणार आहे। तर त्याच्यामुळे मग हा टाइम खूप हे। तर मग आपलं हॉल तिकीट कधी येणार आहे तर हॉल तिकीट म्हणजे खूप स्पर्धा आहे ह्या परीक्षेसाठी, त्याच्यावरून आपल्याला म्हणजे एक्झाम एवढी चालणार आहे तर मग स्पर्धा तर असणारच। तर मग हॉल तिकीट हे आपल्याला 4 दिवसा आधीपासून हे येऊन जातील, कारण एक्झाम ही 4 दिवस राहिली म्हणता हे हॉल तिकीट येत असतात, म्हणजे 4 दिवस राहिली असताना आपले हॉल तिकीट हे येऊन जातील। तर मग खूप छान बदल असा काय झालेला आहे की आपल्याला ही अगोदरची एक्झाम ज्या काही ICDS च्या एक्झाम झाल्या त्या कशा होत्या ग्रुप लेवल टायमिंग नुसार एक्झाम होत्या। तर मग ही एक्झाम ग्रुप लेवल तर आहे, म्हणजे ABCD ग्रुप सारखा आहे। तर सुरुवातीला आपल्याला कोणता ग्रुप येणार आहे जनरल सायन्स हा येणार आहे, म्हणजे ग्रुप लेवल नाही म्हणू शकत आपल्याला, कारण सिक्वेन्स नुसार हे येणार आहे। सुरुवातीला आपल्याला जनरल सायन्स याचे क्वेश्चन सोडवायचे, मग त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स, रिजनिंग GK GS अशा पद्धतीने करंट अफेअर्स असं येणार आहे। तर मग त्याच्यामुळे आपल्याला टाइम हा खूप म्हणजे जास्त कशासाठी लागतो आपल्याला टाइम, रिजनिंग साठी मॅथमॅटिक्स साठी टाइम हा जास्त लागतो। तर मग आपल्याला सुरुवातीला जनरल सायन्स आणि करंट अफेअर्स GS आपल्याला सोडवायचं आहे, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स रिजनिंग आपल्याला त्याच्यानंतर सोडवायचं आहे। तर मग अशा पद्धतीने ही एक जे बदल झालेला आहे ते खूप चांगला आहे। तसं निगेटिव्ह मार्किंग अगोदर जशी 1/3 ची निगेटिव्ह मार्किंग होती तशाच पद्धतीने 1/3 ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। दुसरा काहीही बदल झालेला नाही। आणि आपल्याला जी काय एक्झाम सोडवताना आपल्याला जे काही इन्फॉर्मेशन देतात स्क्रीनवरती पेपर एक्झाम चालू व्हायच्या अगोदरच आपल्याला वाचायची आहे, त्याच्यानंतरच ते इन्फॉर्मेशन वाचल्याच्या नंतरच एक्झाम ही स्टार्ट होणार आहे। एक्झाम सुरू असताना आपल्याला ती इन्फॉर्मेशन वाचता येणार नाही आणि हे सिक्वेन्स नुसार पेपर हा सोडवायचा आहे। खूप महत्वाचा असा ही अपडेट असणार आहे। जे कोणी आरआरबी साठी फॉर्म भरलेला आहे ग्रुप डी साठी, तर त्यांच्यासाठी हा खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ राहील। कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा।